सगळ्यांनी अंतःकरणापासून टाळी वाजवा, नाम चिंतन करा सगळ्यांनी। विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 हरि बोल।
विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला श्री माऊली मेरी मात है पिता मेरो श्री तुकाराम इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम। परम मंगलमय अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू पितांबरधारी भगवान पंढरीश परमात्मा यांच्या पावन दरबारामध्ये उपस्थित सद्भाविक भक्तजन, भक्तिमती माता, व्यासपीठावर उपस्थित संपूर्ण गुणीजन मंडळी, संसष्टी कार्यकर्ते, या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून आजच हे प्रथम दिवसाचं पुष्प भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्पित करण्याकरता आपण उपस्थित आहोत। याच्यात देतो रिटर्न नको येऊ दे। रंगनी रंग आला हो रंगनी कशासाठी? हे सुद्धा माझ्या महाराजांनी, वंदनीय महाराजांनी केलेलं नमन आहे। एखाद्या गोष्टीला मंगल होण्यासाठी, ती विषय सुलभ होण्यासाठी त्या ठिकाणी चिंतन करावं लागतं। पण आजकाल सगळं तू मगासारखं कर, आजकाल देवाचं नाव पहिले कमी घ्यावं लागते, दुर्जनाचं पहिले घ्यावं लागतं। दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम। आजकालची व्याख्या बदलली, रिटर्न येऊन राहिला याचा वळण तू कमी। आजकाल पद्धती बदललीत, लोक देवाला खुश करण्यासाठी नाही तर लोकांना खुश करण्यासाठी राहतात। आणि जे लोकांना खुश करण्याच्या मागे लागतात ना, त्यांच्या जीवनामध्ये पाहिजे तसं यश प्राप्त होत नसते, यश प्राप्त नसते। लोकांना संतुष्ट करण्याच्या उद्देशाने जगायला लागलेत। काय सांगावं, तशी भाषा मी वापरलेली योग्य नव्हे, पण आमचे कथाकार, कीर्तनकार सुद्धा कीर्तनाला आल्यानंतर अर्धा तास बोलावणाऱ्या माणसासाठी घालवायचं म्हणजे काय? अरे चिंतन अत्यंत महत्वाचं आहे, स्मरण करावं, भजन करावं, पण कोणाचं केलं पाहिजे त्याला जास्त महत्व आहे। स्मरण कोणाचं करावं अत्यंत महत्वाचं आहे। स्मरण चिंतन केल्याने सुद्धा फायदा होत असेल अशाच ठिकाणी केला पाहिजे। फायदा क्षणिक नव्हे तर तो अमरत्वाचा फायदा असणं अत्यंत महत्वाचं आहे। आपण क्षणिक फायद्यासाठी नाव घेतो। बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला बोलावलं ना, माहिती आहे भाऊच्याकडून दक्षिणा जास्त आहेत, मग तो क्षणिक फायदा मिळवण्यासाठी आपण अनेक वेळा त्या ठिकाणी लोकांचं जास्त जास्त गुणगान गातो। त्या ठिकाणी लोकांचं गुण गायचं नसतं। अरे लोकांसाठी गायल्यापेक्षा त्या भगवंताचं गाव ना, हा देवाचं गायला पाहिजे, लोकांचं नाही। कारण तुम्ही लोकांना संतुष्ट आज कराल, पण उद्या ते तुमच्यावर नाराज झाल्याशिवाय राहणार नाही। पण देव असा आहे, तो म्हणतोय की तुम्ही माझ्यासाठी एक इथभर इथवर पुढे आलात ना, तर मी तुम्हाला हातभर दिल्याशिवाय राहत नाही। थोडं द्यावं लागतं, आणि मग ते थोडं देण्यासाठीच प्रत्येक अध्यायामध्ये, प्रत्येक ग्रंथामध्ये ज्याची कशाची सुरुवात असेल त्या सुरुवातीला नमन करत असतात, मंगल करत असतात। आणि म्हणून श्रीधर स्वामींनी सुद्धा अशा पद्धतीचं नमन केलेलं आहे। आणि नमन करत असताना त्या भगवंताच्या संबंधामध्ये सांगितलं, देवा तू सामान्य नाहीस, तुझे स्वरूप अनंत प्रकारचं आहे। तू आतापर्यंत या अवनी तलावावर एक रूप धारण केलं नाहीस, तसे तर 24 अवतार सांगितले गेले।
पण भागवत ग्रंथाच्या संबंधामध्ये दशावताराच्या जे काही अवताराच्या कथा सांगितलेल्या आहेत ना देवा, त्या प्रत्येक अवतारामध्ये तुझी वेगवेगळी महली आहेत. जे जे झाले अवतार ते स्वरूपी तुझी निर्धार, हे अवघे चराचर विश्वंभर तुझी पय. जेवढे काही अवतार झालेत ना ते सगळे स्वरूप तुझेच होते. आणि हे सगळे स्वरूप तुझे असताना हे सगळं व्यापक असलेलं विश्व जे दिसतंय ना, हे व्यापक असलेलं विश्वच देवा तू बनवलेलं आहे. तुझ्यामुळेच हे सगळं प्राप्त झालेलं आहे. आणि असा तू भगवान परमात्मा एक एक रूप धारण केलं. मत्स्य रूप धरुनी तुवा शंखासुरासी वधुनी, वेद दिगले आणुनी कृपा करुणी भक्तावरी. मत्स्य अवतार घेतलात, मग कुर्म अवतार घेतलात, मग वराह अवतार घेतलात. अनेक अवताराच्या संबंधामध्ये या विठ्ठल कथेमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तू स्तंभी नारायण रूपाने प्रकटलात, नृसिंह रूपाने. त्यानंतर त्या ठिकाणी तू हिरण्यकशिपूचा वध करून बळी अवतार पुन्हा धारण केलात. त्या ठिकाणी तू पुन्हा एक क्षत्रिय परशुराम अवतार धारण केलात. कितीतरी अवतार तू घेतलेत. त्याच्यानंतर तू राम अवतार घेतलात, कृष्ण अवतार घेतलात. आता हे सगळे अवतार घेत असताना देव काय फक्त अवतार कार्य करून फक्त पुढेच निघत होते काय? त्या अवताराच्या मागे प्रत्येक वेळी माझ्या भगवंताची एक लीला होती. प्रत्येक अवतारामध्ये माझ्या देवाने एक एक काम केलेलं आहे. मत्स्य अवतारामध्ये त्या ठिकाणी त्यांनी शंखासुराला मारलंय, तिथून वेद घेऊन आलेला आहे. कुर्म अवतार धारण केलात, मंदराचराला आपल्या पाठीवर धारण केलं. आणि त्या ठिकाणी रवी मंथन करायला म्हणतात, ज्याला आपण समुद्र मंथनाची कथा सांगतो, ते तू करून घेतलंस देवा. कितीतरी अवतार सांगितलेत. जेवढेही अवतार सांगितलेत त्या प्रत्येक अवतारामध्ये एक एक कारण माझ्या देवाचं आहे. ते कारण गोकुळापर्यंत कृष्ण अवतारापर्यंत आलं. आणि तो कृष्ण अवतार धारण केलात. त्या कृष्ण अवतारामध्ये तू अनेक ठिकाणी चोऱ्या केल्यात. अनेक गोपिकांसोबत गोपाळांसोबत तू नानाविध प्रकारचा खेळ खेळलात, लीला केल्यात. त्याच्यानंतर तू म्हणजे श्रीधर स्वामी त्या संबंधी भगवंताच्या संबंधी बोलतायत. भगवंता तू त्या ठिकाणी गोकुळातून मथुरेला गेलास. आणि त्या मथुरेला जाऊन सुद्धा तो भगवान तसा थांबला नाही. त्या देवाने तिथं जाऊन सुद्धा कंसाचा वध केला. वास्तविक पाहता देवाचा जो अवतार आहे तो अवतारच मुळात दुर्जनाचा संहार करण्यासाठी येते. भक्त आराखे पायापाशी दुर्जनाशी संहारे. तो भगवान त्या ठिकाणी दुर्जनाचा संहार करण्याच्या उद्देशाने आलात. आणि त्याने तो अवतार कार्य करण्याच्या उद्देशाने तिथं येऊन त्या ठिकाणी कंसाचा वध केला. कंसाची आणि देवाची भेट युद्धाच्या वेळेला झालेली आहे बघा. माऊली ज्ञानोबरांची ओवी आहे, येर येरा भेटी युद्धाचे प्रसंगी त्याचे शस्त्र माथे हानीतले. त्याची आणि कृष्ण कैनय्याची भेट युद्धाच्या वेळेलाच. आणि त्या वेळेला येऊन त्यांना मारलं. आणि नंतर मग त्या ठिकाणी उग्रसेनाला गादी दिली. पुन्हा त्या ठिकाणी द्वारकेला निघून गेलात कालयवनाच्या भीतीने. आणि ज्या वेळेला तिकडून द्वारकेवरून आता समजलं, याच्या काहीच लक्षात येत नाही, म्हणजे आपल्याला आता आपलं जीवन कार्य संपवायचं आहे, अशा वेळेला त्या भगवंताने बौद्ध अवतार धारण केलात. बौद्ध अवतार धारण केलात. बौद्ध नाम स्थिर अवतार. बुद्ध अवतार, भगवान बुद्ध आणि बौद्ध याच्यामध्ये बरं फरक आहे, शब्दाचा फरक आहे आणि याचा सुद्धा फरक आहे. हा बौद्ध नाम स्थिर अवतार त्याने धारण केला. आणि तो धारण करून आता मात्र तो भगवान परमात्मा एवढ्या अवतारामध्ये सगळे कार्य करत होतात ना. शिनला बिचारा, आणि शिनलात ना माणूस ज्या वेळेला थकतोत ना, माणूस थकला की सगळ्यात पहिले काय करतो, बापरे नाही का, काम करून थकलात का आधी तो आपल्या कमरेवर हात देतो, म्हणतो बापरे लय थकलोत, लय दमलोत, आता आपल्याला आरामाची गरज आहे. म्हणून आता मात्र मी कुठलं ना शस्त्र धारण करेल ना अस्त्र धारण करेल, मी मात्र त्या ठिकाणी स्थिर उभा राहून
माझं थकवा दूर करायचं आणि माझ्याजवळ आलेल्याचा थकवा दूर करायचं काम करेल, असा अवतार त्या ठिकाणी माझ्या भगवंताचा अवतार प्राप्त झाला. आता हे असे अनेक अवतार धारण केले, पण तो भगवान परमात्मा थकला म्हणून उभा राहिला. पण वेदामध्ये, शास्त्रामध्ये आणि श्रीधर स्वामींनी जे लिखाण केलं त्याच्यामध्ये तो भगवान परमात्म्याचे अनेक कार्य त्या ठिकाणी आले. तो भगवान परमात्मा कमरेवर हात देऊन उभा राहिला, पण नेमका तो उभा राहिला त्याच्या मागचे कारण काय, तो कसा कसा आपल्यापर्यंत आला हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण ते पाहण्याच्या आधी आपण थोडंसं संकीर्तन करूयात आणि त्या संकीर्तनाच्या नंतर पुढला कथाभाग पाहूयात. तुले हरे का नाम, तुले हरे का नाम. ते गेलं सगळं. बघा, त्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एवढे म्हातारे एवढे असतात. आनंद तेथीचा मुखया शिवाच्या, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तर ने रे. म्हातारे म्हातारे 80-85 वर्षाचे म्हातारे एवढे कुदतात की माझ्यासारख्याला लाज होती. किती आनंद घेतात. आणि आपण जर म्हटलं काव खेळा ना, सगळं कामातून गेलं म्हणतात महाराज. सगळं बरोबर जाग्यावर आणतो तो. त्याच्या नावात फार शक्ती आहे बरं, खूप शक्ती आहे. तुम्ही मागे मागे व्हिडिओ पाहिला असेल. त्या व्हिडिओमध्ये त्या पुण्याच्या डॉक्टरांनी रिसर्च केला आणि त्यांनी सुद्धा महत्त्व पटवून दिलं विठ्ठल नामाचं. तुम्ही कशी फिजिकली त्या ठिकाणी शारीरिकदृष्ट्या तुम्ही कशी सुदृढ होतात, तुमचं हृदय कसं त्या ठिकाणी त्याची ठोकी कशी सुरळीत पद्धतीने चालतात, हे सगळं त्या विठ्ठल नामामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ बघा तो. आता मी डॉक्टरिक नाही आहे, डॉक्टर वगैरे ती भाषा मला नाही येणार त्यांची, पण मला तो भाव मात्र सांगता येतो. ज्यावेळेला आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो ना, ठ हा हृदयाशी जातो बघा. हृदयाचा व्यायाम करायचा एकमेव पर्याय म्हणजे विठ्ठल आहे. आजकाल हार्ट अटॅक सारखे हार्टची बिमारीचे पेशंट खूप झालेत. काहो भरती केले, 2 ब्लॉकेज 3 ब्लॉकेज 1 ब्लॉकेज हेच येतात. अशा लोकांसाठी ज्यांना झालेला आहे, होण्याची शक्यता आहे. आता होण्याची शक्यता आपल्याला माहित असते का आम्हाला होणार आहे म्हणून, असं समजूयात ना आपण की आम्हाला होऊ शकतो, होऊच नाही याच्यासाठी सुद्धा आम्ही करू शकतो ना. तर अशा वेळेला हे विठ्ठल नाव अत्यंत कामाचं पडतं. तुम्ही बघा विठ्ठल म्हणून बघा, ठ हा हृदयाला लागतो आणि तो हृदयाच्या ज्या नलिका आहेत त्या सुरळीत करायचं काम करतो. म्हणून खऱ्या अर्थाने हार्ट अटॅक सारखे सुद्धा महाघातकी रोग दूर करण्याचं काम विठ्ठल नाम करते. अशा विठ्ठलाला भजलं पाहिजे. असोच उद्यापासून संकीर्तनाला वेळ द्या, मस्त छान भजन करायचं, आपला आनंद घ्यायचा. त्याच्यातच देव आहेत. पांडुरंगाला त्याचं गुणगान गायलेलं आवडतं. गुणगान गायलेलं आवडतं. प्रमाण संतांचे आहेत. विठ्ठल कथा वेळोवेळा करा असं म्हटलंय काय? करा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा म्हणा म्हटलेत त्याने. म्हणजे चिंतन तर केलंच पाहिजे, ते समजलंच पाहिजे, पण त्याच्यासोबत संकीर्तन सुद्धा झालं पाहिजे. तर बघा, तो पांडुरंग परमात्मा या पंढरी परमात्मा तो पंढरीमध्ये आलात ना, हा मग तो आलाय ठीक आहे, तो स्थिरावला हेही ठीक आहे, पण तो भगवान परमात्मा इथं आला कसा याचे कारण शोधणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून हे पहिले कारण शोधत असताना काय झालं, एकदा कैलासामध्ये माता पार्वती आणि शिवजीचा त्या ठिकाणी संवाद चालू आहे. आणि तो संवाद चालू असताना त्या ठिकाणी पार्वती मैया त्या ठिकाणी प्रश्न करतेत, माझा एक संशय छेदावा, तुझा महिमा सदाशिवा कोण वर्णावा अद्भुत, तुझा महिमा कोण अद्भुत वर्णन करतो. बरं, माझा पुन्हा तुम्हाला उत्तर दुसरा प्रश्न हा आहे, प्रभू तुम्ही करिता ज्याचे जपधान तो थोर ऐसा आहे कोण, हे मज सागा समूळून सदाशिवा जगतपती.
काय झालं, एकदा शिवजी आणि माता पार्वती बसलेले होते आणि बसलेले असताना नारदजी आले आणि नारदजी आल्यानंतर त्यांनी आवाज दिला पार्वती मैयाला, मैया इकडे या. शिवजी बसलेले होते आणि शिवजीच्या पासून मैयाला उठवून आणलं. ज्या वेळेला पार्वती मैया जायला लागलीत ना शिवजीच्या तेव्हाच लक्षात आलं पुतण्या चालवला. याचा अर्थ रातोरात सरकार बदल आपल्या हे म्हणजे काहीतरी माणसं फोडायचं माझ्या पक्षातून नेऊन राहिलं म्हटलं म्हणजे काय. मग तिथं येता बरोबर नारदजी मैयाला साष्टांग दंडवत घालतात आणि मैयाला म्हणतात, मैया तुम्ही फार भोळ्या आल्यात ग, खूपच साध्या आहात तुम्ही. म्हटलं काय झालं, काय झालं म्हणजे काय, अहो तुम्हाला दिसत नाही दिवसा ढवळ्या चोरी होऊन राहिली. म्हटलं काय झालं, काय झालं म्हणजे काय, झटका मशीन काय झालं म्हणजे दिवसा ढवळ्या. अहो म्हटले दिवसा ढवळ्या काय झालं मला सांगा ना. म्हटले अहो म्हटले तुम्हाला माहित नाही, तुम्ही दिवस रात्र देवाच्या शेजारी बसता महादेवाच्या, कधीतरी तुम्ही महादेवाला प्रश्न केलात का, तुम्ही एवढ्या सुंदर महादेवाच्या शेजारी असताना सुद्धा महादेव डोळे लावून ध्यान करतात कोणाचं, दिली ना आग लावून, पेटवून दिलं महादेव. मैया नारदजी म्हटले मैया निघतो मी आता, निघतो म्हणजे इकडे आग पेटवली तिकडे निघतो काय आता. पार्वती मैया लाल बुन झाल्या. पार्वती मैया महादेवाच्या जवळ, ओ महादेवा आधी डोळे उघडा. म्हटले काय झालं, काय झालं म्हणजे काय, मी एवढी सुंदर रूपवान ती तुमच्या समोर असताना नित्य मी पाहते तुम्ही डोळे लावून ध्यान करतात, करता कोणाचं, कोण आहे म्हटलं तुमच्या मनात. ते म्हटलं अगं कोण नाही म्हटलं सांगा मला आता, नाही तर चालली मी बापाच्या घरी. हे तेव्हापासूनच आहे, काही जमलं नाही की सांगा धरू का बॅग. पहिले तरी फोन घेऊन नव्हते, आता फक्त मिस कॉल द्यायचीच गरज आहे. महादेव म्हणतात अगं काहीच नाही. म्हटले मग, अगं म्हटले मी माझ्या प्रभूचं ध्यान करतो, माझ्या प्रभूचं ध्यान करतो. तुम्हाला सांगू ह्या कथानक जे निघालेले आहेत ना, रामचरित मानसाची कथा, शिव भागवतातलं सुद्धा 1-2 ठिकाणी शिव पार्वती संवाद आलेला आहे. अनेक वेदाचे जे काही ग्रंथ आहेत ना, पुराणाचे ग्रंथ, त्या 18ही पुराणामध्ये शिव पार्वतीचा आणि ब्रह्मा आणि नारदाचा संवाद आलेला आहे आणि शुक आणि सनकादिकांचा संवाद आलेला आहे. संवाद आहे, संवादातूनच खऱ्या अर्थाने अशा पद्धतीची ग्रंथाची रचना होत असते. 2 गोष्टी आहेत गडे, एक संवाद आहे आणि एक वाद आहे. संवाद हा साधू संतांमध्ये होतो, तो वाद तुमच्या माझ्यामध्ये होतो. आपण सहज जरी बोलायला लागलोत ना, कधी भांडणं होती याचा नियम नाही. काल परवाच्या दिवशी आता ही यात्रा चालू आहे आमच्या गावची, 2 बेवडे समोर चालले होते आपल्या दुकानच्या समोरूनच. तो काय केला, तो म्हणे हापाकडे मी चाललो घरी, ही शिशी तुझ्या खिशात ठेव. त्यानं खिशी त्याच्या खिशात ठेवतावर त्यानं त्याच्या गालावूनच हात फिरवला. म्हणे मित्रा मायावर एवढा विश्वास, लढला वादो तिथं मी रिकाव. मित्रा म्हणे तुला माझ्यावर एवढा विश्वास, तू ही शिशी माझ्या जोड दिली. अरे म्हणे लेखा आता कोणी भावाले भाऊ ओळखत नाही, अशा काळात तू शिशी माझ्या जोड दिली. अरे दोघीचं चालू राजा. तो म्हणे एवढा विश्वास, म्हणे तू जीव जिंकला, मन जिंकलं. लय बोलले ते तिथंच ते डांगीच्या दुकान पुढे बसलेले. मग तो म्हणे काहीच टेन्शन घेऊ नको, मी सगळं सांभाळतो म्हणे, उद्या सकाळी एकत्र आलं की आपण हे फोडू. तिथून तो जात नाही, फक्त उठलाच, येणं शिशी फोल्डिंग प्यायला लावून राहिला. आम्ही दुकानात पाहूनच राहिलो. शिशी जशी पाहायला लागलो तो उलटा पयत आला आणि त्याला लात मारली. का रे म्हणे मला सोडून देतो. मला तेव्हा मी नेमका हा अभ्यास करून राहिलो होतो. मला म्हटलं का खरंच किती आहेत ना साधू संत ज्या वेळेला एकत्र बसतात त्यावेळेला संवादातून कथा निर्माण होते, आणि हे ज्या वेळेला एकत्र येतात तेव्हा व्यथा निर्माण करतात, नाही का. म्हणजे तुम्ही आपण ज्या वेळेला एकत्र येतो त्याच्यातून तो 2 निघले गळे. आजकाल कोणाला विश्वासच राहिला नाही, पण तो मोठा विश्वासच झाला आहे की नाही. रातभरासाठी दुसऱ्याजवळ शिशी देणं म्हणजे हा विश्वासच आहे की नाही. मग आणि तुम्ही आपण वाद करून टाकतो. पण पार्वती मैयाचा आणि शिवजीचा संवाद झाला आणि त्या संवादाचा परिणाम असा झाला, तिने एकच विनंती केली, सदाशिवा मला ऐसा, मला ते समजून सांगा कोण आहे.
त्यावेळेला शिवजी म्हटलेत, शिव म्हणे ऐके सावधान, जे निर्गुण निष्कलंक शुद्ध निरंजन, ते योमातीत चिदानंद घन, इंद्रिया पूर्ण अगोचर. एका एका ओवीचा जर अर्थ शोधलात ना गड्या, एवढं आहे रे याच्यात, काय सांगावं. एवढं बोलता येतं एका एका ओवीवर. पण परिस्थिती अशी होते, कधी कधी वेद वाक्याचा परिणाम आमच्या मनावर होतो. वेदाचे श्लोक पाठ नाहीत, नाही तर हे श्लोक. तसं तर वेद गायची गरजच नाहीये, कारण तुकोबारे स्वतः म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हाशी ज ठावा, हेरांनी वाहावा भार माथा. तुकोबारांनी वेद शब्द का संस्कृत पाठ करू शकले नसतेत का? पण त्यांनी संस्कृत मोडून मराठीत केलं ना. मला वाटते तोच अनुवाद याच्यात आलेला आहे, म्हणून स्वतःला न्यूनता तर काही समजणार नाही. पण या माध्यमातून, या ग्रंथाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकतो की कशा पद्धतीने तो भगवान परमात्मा, त्या भगवंताची कथा तू ऐक, तो कशा निष्कलंक आहे. सावधान चित्ताने ऐक. कुठली कथा, कुठली गोष्ट ही सावधान चित्ताने ऐकायची असते. आणि ते ऐकत असताना निर्गुण निष्कलंक असलेला. तुम्ही म्हणसान महाराज आम्ही एखाद्या वेळेला त्याला निर्गुण समजू, पण तो देव निष्कलंकित कसा काय? हा, निष्कलंकित कसा काय? निष्कलंक म्हणजे ज्याला कुठलाच कलंक लागलेला नाही, डाग लागलेला नाही. देव डाग लागलेला आहे की नाही आहे? तुम्ही काहीच बोलून नाही राहिले. जेवण जास्त झालं का? देवाला डाग आहे की नाही आहे? नाही. मग त्यांनी जे चोरी केली त्याचं काय? त्यांनी गोपिका नाचवल्या त्याचं काय? सांगा, ऐका नाही देव निष्कलंकित? संभ्रमातल्या कथा आहेत गड्या. म्हणूनच सांगितलं, एका एका विषयावर जर बोलायला लागलोत ना, खूप बोलण्यासारखं आहे. तुम्हाला सांगू, माझ्या भगवान परमात्म्याने एवढं केलं. 16 सहस्त्र नारी ज्याशी. देवानी एकदा त्या पत्नीला सांगितलं होतं, जा त्या ऋषीला सांगून द्या म्हटलेत, मी जर एवढ्या स्त्रिया बघून जर ब्रह्मचारी असेल तर तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी हे पोट भरून जाईल ना, का नदीतून पार जाता येईल. ते कथा नाही का तुम्हाला माहिती? विचार करा, देवाला 16,108 पत्न्या असताना सुद्धा तो ब्रह्मचारी कसा? हेच त्या देवाचं समजण्यासारखं आहे. त्याचं कारण असं आहे, माझा भगवान परमात्मा जे अवतार घेतो ते अवतारच मुळात अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम या वृत्तीतून घेतो. आणि कलाकार काय करतो? कलाकार कला सादर करत असतो. आणि ती कला सादर करत असताना ते वेगवेगळे पार्ट त्या ठिकाणी ते आयोजित करतात, नाही का? वेगवेगळे पार्ट. आणि मग तो प्रदर्शित करत असतो. मग ते कला त्यांनी प्रदर्शित केलेली चित्रपटाची, ती चित्रपटाची कला ज्या वेळेला प्रदर्शित केल्या जाते ती दिसायला खरी असते, पण व्यावहारिक जीवनामध्ये ते सत्यतेत नसते ना. हा, सत्यतेमध्ये उतरत नाही. तो एक कलेचा भाग आहे, ते एक रचलेलं नाट्य आहे. म्हणून तसं हे सगळं जे काही अवडंबर दिसतायत ना, हे सगळंच सगळं अवडंबर त्या भगवंताला करमत नव्हतं. म्हणून आधी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. हा, याला करमत नव्हतं. म्हणून याने निर्माण केली 14 भुवने, 14 भुवन निर्माण केले. आणि त्याच्यात तो वास करायला लागला, तर राहायला लागला. आणि असा राहत असताना तो भगवान परमात्मा ज्या वेळेला स्थिरावतोच ना, मग तो स्थिरावलेला भगवान परमात्मा अशा पद्धतीच्या लीला दाखवत असतो. म्हणून तो निष्कलंकित आहे. तो वृत्तीला दिसत असेल, पण असताना मात्र तसा कुठंच नाही. म्हणून असा जो भगवान परमात्मा आहे, त्या संबंधामध्ये जो योगियाचा ध्याना कैसे आले पंचानना, ते निराकाल अलक्ष नयना लक्षा लक्ष ते आले. अशा पद्धतीने तो भगवान परमात्मा या स्वरूपामध्ये आलात. पण तो स्वरूपामध्ये येत असणारा परमात्मा तुमच्या माझ्यापर्यंत कोणी आणला, कसा आला, त्याच्या मागचं पहिलं कारण सांगतायत. तर श्रीकृष्ण रुक्मिणी आगमन, पहिली कथा त्या ठिकाणी सांगतात की बाबा, तो जो भगवान परमात्मा माझ्यापर्यंत आलात ना, तर त्याच्या मागचं कारण असं आहे
भगवान माता रुक्मिणीच्या मागे आलेत म्हणून तो पंढरपुरामध्ये स्थिरावला. कसा स्थिरावला तर बघा, शिवजीचा आणि माता पार्वतीचा स्वरूप प्रश्न चालू आहे. तर तो प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी माता पार्वती शिवजीला विचारते, तो प्रश्न माझ्या मनामध्ये अनेक आहेत, पण तो भगवान परमात्मा तुम्ही जर त्याचं ध्यान करतात तो पंढरीमध्ये कसा आलात ते तुम्ही मला सांगितलं पाहिजे. त्यावेळेला माता पार्वतीला शिवजी सांगताना म्हणतात, बघ काय झालं, त्या भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये सगळ्यांचा नाश केलात. सगळे दैत्य जेवढे होते ना, काग बगरीठा मारल्या बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविलीत, सगळ्यांना मारलं. अगासूर, बकासूर, रिष्टासूर, कालिया मर्दन केलं, सगळ्यांना वध करून टाकलं. आणि तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी परत आलात. आणि परत ज्या वेळेला इकडे येतोत ना, द्वारकेच्या उद्देशाने म्हणून मथुरेला ज्या वेळेला येतो, मथुरेत सुद्धा कंसाचा वध केला. आणि कंसाचा वध करून ज्या वेळेला निघणार तेवढा त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला लग्नही केलं पाहिजेत आणि नवीन वस्ती सुद्धा निर्माण केली पाहिजेत. म्हणून काल यवनाच्या वेळेला ज्या वेळेला ते देव मागे लागलेत ना, मागे लागल्यानंतर मुचकुंदच्या स्वरूपामध्ये, म्हणजे मुचकुंद जो तो गुफेमध्ये झोपलेला होता त्या स्वरूपामध्ये माझे भगवान परमात्मा म्हणतात, मी त्याला सामोरं करून मी मागे लपून राहिलो. आणि लोपल्यानंतर त्या ठिकाणी मुचकुंदाच्या हातून काल यवनाचा त्या ठिकाणी नाश केला. तिथून मी स्वतंत्र द्वारका नगरी निर्माण केली, सुवर्णाची द्वारका. त्या सुवर्णाच्या द्वारकामध्ये तिथे राहायला गेलो. आणि तिथं राहायला गेल्यानंतर काय झालं, मी तिथं निवास करायला लागलो. निवास करता करता एक दिवस मात्र मला गोकुळातली आठवण आली. आणि त्या गोकुळातल्या आठवणीमध्ये मला गोपाळांच्या सोबत मला राधाराणीची आठवण आली होती. बघा, भगवान परमात्मा पंढरपूरला येण्याचं मागचं कारण जर काही असेल तर ते कारण अत्यंत महत्वाचं आहे. भगवान परमात्मा सांगतात, इंद्राची पत्नी आहे जिचं नाव शची. ही इंद्र पत्नी एकदा भगवान विष्णूच्या दर्शनासाठी गेली. आणि भगवान विष्णूच्या दर्शनासाठी ज्या वेळेला गेल्यात त्यावेळेला त्यांनी भगवान विष्णूचं दर्शन घेतलं. आणि मनात विचार आला, मी पांडुरंगा या भगवान विष्णूच्या मांडीपाशी बसली पाहिजेत, मांडीवर बसली पाहिजेत. तिने अपेक्षा व्यक्त केलीत. पण आता मांडीवर बसली पाहिजेत म्हटल्यानंतर प्रत्यक्ष महालक्ष्मी बसलेली असताना जागा कशी मिळेल. तिने ज्या वेळेला भगवंताकडे हे साखळ केलं त्यावेळेला भगवंतानी सांगितलं, शची तुला जर माझी मांडी, माझी जागा प्राप्त करायची असेल तर तुला आधी साधना करावी लागेल. म्हणून ती शची आता साधना करायला लागली. अनेक वर्ष तिने ती साधना केली. आणि ती साधना करत असताना 60 वर्ष सांगितलेत. 60 वर्ष ती साधना केली. भगवान परमात्मा तिच्याजवळ तिला प्राप्त झाले आणि तिला सांगितलं, शची तू ज्या वेळेला ही साधना पूर्ण करशील त्यावेळेला कृष्ण अवतारामध्ये मी तुझा स्वीकार करेल. आता तुझा स्वीकार करेल असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्या शचीने 60 वर्ष त्या ठिकाणी हिमालयामध्ये साधना केली, रात्रंदिवस साधना केली. आणि त्या साधनेचा परिणाम असा झाला, ती गोकुळामध्ये ऋषभानूची पत्नी राधा नावाने जन्माला आली. आणि ती राधा त्या ठिकाणी आल्यानंतर तिथं त्या ठिकाणी राहायला लागली. पण इकडे मात्र भगवंताचा तिला सहवास घडला. सुंदर 11 वर्ष 22 दिवस राधा राणी माझ्या भगवंताच्या सोबत खेळायला लागली, आनंद घेतला. पण मात्र भगवान परमात्मा मी येतो असं सांगितलं आणि पुन्हा आलेच नाही. राधा राणीला काही करमत नव्हतं. भगवान परमात्मा द्वारकेला येऊन थांबलेत आणि द्वारकेला आलेला देव आता मात्र परत येत नाहीत. याच्यासाठी आता प्रश्न पडलात नेमकं काय करावं. म्हणून राधा राणींनी एक विचार केला, देव येत नाहीत ना, मग आपणच गेलं पाहिजेत. आता आपणच गेलं पाहिजेत असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी राधा राणी ह्या द्वारकेला आल्यात. आणि द्वारकेला जशा आल्यात
त्या ठिकाणी भगवान परमात्मा कुठे आहेत विचारणा करून त्या आश्रमामध्ये पोचतात, त्यांच्या महलामध्ये पोचतात. आणि त्या महलामध्ये पोचल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या राण्या निवांत असताना कृष्ण कन्हैयाच्या जवळ राधाराणी पोचलेत. आणि राधाराणी पोचल्यानंतर कृष्ण परमात्म्याला विनंती करतेत. आणि विनंती केल्यानंतर देवाला म्हणते, देवा मला तुम्ही विसरलात? म्हटले काय विसरल्यासारखं, मला काही आठवत नाही. म्हटलेत मी तुमची साधना केली आणि तुम्ही मला सांगितलं होतं मी तुम्हाला तुझ्या मांडीवर जागा, माझ्या मांडीवर जागा देईल, पण तुम्ही तर मला बसवलंच नाही, मला तुम्ही जागाच दिली नाही. काय करायचं? त्यावेळेला काय झालं, भगवंताला त्या शचीच्या दिलेल्या वचनाची आठवण झाली आणि माझ्या भगवंतानी त्या राधा राणीला आपल्या बाजूला बसवलं. आपल्या बाजूला बसवता बरोबर रुक्मिणी माता आत आली. आता रुक्मिणी माता आत येता बरोबर, आता रुक्मिणी माता बायको आहे ना, शेवटी राग येणार नाही तर काय. तर रुक्मिणी माताने पाहिलं भयंकर राग आला. म्हटलं लग्नाची असताना, लग्नाची बायको आहे मी तुमची, मी असताना ही भवानी आणली कोण? पार्वती मैया क्षमा मागेल, रुक्मिणी मैया रागावली, एवढी रागावली. त्यावेळेला राधाराणी बोलायला लागली. राधाराणी म्हणते मी काही वेगळं केलं नाहीत. म्हटले मी तर फक्त त्या देवाला वचन मागितलेलं होतं, वचन दिले, मी साधना केली, म्हणूनच मी या देवाच्या भेटीसाठी आले. रुक्मिणी माता त्या राधेकडे लक्ष देत नव्हते की राधा काय म्हणते, देवाकडे लक्ष देत होते की देव काय निर्णय घेतात, देव काय निर्णय घेतात. आता देवाचा निर्णय काय असावा, आता देवाचा काय भीतीच की मनात, नेमकं करायचं काय करायचं म्हटल्यानंतर देवाला सुद्धा प्रश्न पडला. देव म्हटला तर रुक्मिणी असं कर ना, आता तिने साधना केली आहे तर काही वेळ ते म्हटले मग माझ्यासोबत काय केलं, माझ्यासोबत लग्न कशाला केलं म्हटले. तिला जर तुम्हाला बसवायचं तर माझ्यासोबत लग्न कशाला केलं. भगवान परमात्मा म्हटले अगं मी वचनात बांधलोय म्हटले, ते मला काहीच घेणं देणं नाही, एक तर तिला सांभाळा नाही तर. देव म्हटले अगं फक्त थोड्या वेळाची, म्हटले जमत नाही. देवाने जसं तिच्या संबंधीची स्वीकृती दाखवली, माता रुक्मिणी घरातून आपली बॅग भरली ना, माता रुक्मिणी त्याच क्षणाला रागावल्यात भगवंतावर. आणि माझ्या भगवंतावर रागवल्यानंतर जायचं कुठं, तर त्यांनी एक लक्षात घेतलं की आता आपण दक्षिण तटाकडे निघालं पाहिजे, दक्षिण तटाकडे निघालं पाहिजे. आणि म्हणून दक्षिण तटाकडे त्या निघाल्यात. आणि दक्षिण तटाकडे निघत असताना ज्याला दक्षिण काशी म्हटल्या जाते, दक्षिण काशी म्हटल्या जाते, त्या दक्षिण काशीकडे येत असताना त्यांना भला मोठा एक वन दिसला. त्या वनाचं नाव होतं दिंडीरव, ज्याला आपण दिंडीर वन म्हणतो. तो दिंडीरव नावाचा वन, त्या दिंडीर वन तिला दिसलं आणि तिथं असं वाटलं की आता आपण इथं निवांत राहू शकतो. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी रुक्मिणी माता येऊन, रुक्मिणी रुसली आणि पंढरपुरात येऊन बसली. त्या ठिकाणी त्या दिंडीर वनामध्ये येऊन थांबल्यात. आता दिंडीर वनामध्ये येऊन ज्या वेळेला थांबल्यात ना, आता देवाला लक्षात आलं आपण रुक्मिणीला पाठवलं खरी, पण आता घरात करमत नाहीये, काय करावं. एवढा मोठा महल, पण माझ्या भगवंताची सगळ्यात प्रिय जर राणी कुठली असेल तर माता रुक्मिणी होत्या, कारण सगळ्यात पहिला विवाह तोच होता. आणि मग काय करावं. भगवान परमात्मा म्हणे गड्या राधेला स्वीकारलं तर खरी, पण बायकोची आठवण येऊन राहिली, काय करा. आता म्हटले तर नाही, आता बस झालं म्हटले, तर आता बाहेरचं खायचं, आता रुक्मिणी मातेला आणायचं, मग काय करायचं, कुठं जायचं आता काही खरं नाही. मग आता रुक्मिणी असेल कुठं, त्या रुक्मिणीचा शोध घेण्याच्या उद्देशाने माझे भगवान परमात्मा निघाले शोध घ्यायला. तर पश्चिम तटावरून माझे भगवान परमात्मा आधी गोकुळामध्ये गेले. बघा, गोकुळामध्ये गेले आणि गोकुळामध्ये माझ्या भगवान परमात्म्यांनी पहिलं मूळ रूप धारण केलं.
लहान रूप धारण केलं आणि लहान रूप धारण करून त्या ठिकाणी 500 गायी आणि 700 गोपाल यांना घेऊन माझा पांडुरंग म्हणजे कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी शोधायला आला. कोणाला? रुक्मिणी मातेला शोधायला घेऊन आला. सगळीकडे शोध घेता 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 देव त्या ठिकाणी दिंडीर वनामध्ये आले आणि सगळ्यात पहिले ज्या ठिकाणी उतरलेत ना ते ठिकाण म्हणजे विष्णुपद. विष्णुपद पाहिलंय ना? विष्णुपदावर उतरलेत. आता त्या विष्णुपदावर उतरल्यानंतर तुम्ही बघा आजही त्या विष्णुपदावर पंढरपुरामध्ये देवाचे पाय आहेत. आजही तिथं गायीचे खुरं आहेत. तिथं कितीतरी लोक दर्शन करतात. आम्ही ते नेहमी सांगत असतो, लोक गयेला श्राद्ध करतात आणि गयेला आपल्या पितृजनांना मोक्ष देण्याचं काम करतात. पण तुम्हाला सांगू, गयेला 100 यज्ञ करणं, 100 पिंडदान करणं आणि विष्णुपदावर 1 पिंडदान करणं. एकदा पिंडदान केलं आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो, शांती प्राप्त होते. कारण विष्णुपदाचं महत्व काही आगळं वेगळं आहे. आणि म्हणून असं मोक्षदायी असलेलं ते दिंडीरवन त्याच्यामध्ये विष्णुपदावर भगवंतांनी उतरवलं. आणि तिथं उतरवल्यानंतर आता मात्र गोपाळांसोबत बरेच दिवस तिथं वेणुनाद केला. वेणुनाद मंदिर आहे तिथंच बाजूलाच विष्णुपदाच्या, तिथं वेणुनाद केला. आणि वेणुनाद करून आता मात्र गोपाळांनी देवाला सांगितलं की देवा चला म्हटले आपण आता माता रुक्मिणीचा शोध घेऊ. देव म्हटले थापा असं करा, तुम्ही हे जे इथं समोर मंदिर आहे ना इथं बसलेले राहा, इथं खेळा, तोपर्यंत मी रुक्मिणीचा शोध घेऊन येतो. रुक्मिणीचा शोध घेऊन येतो. त्या सगळ्याच्या सगळ्या गोपाळांना मंदिरामध्ये एका ठिकाणी उभं केलं. जिथं उभं केलं ते गोपाळपूर झालं नाही का? गोपाळपूरचं मंदिर गोपाळपूर झालं. आणि त्या गोपाळपुरामध्ये त्या ठिकाणी त्यांना बसवलं. देव मात्र एकटेच आलेत. काऊन देव एकटे आले असतील? काऊन आलेत माहितीये काय? त्याच्या मागचं कारण आहे. एकनाथ महाराजांनी बऱ्याच ठिकाणी चांगलं लिहून ठेवलेलं आहे. त्या देवाला असं माहिती होतं याच्या सुद्धा आहे. आता मला ते शोधायला वेळ लागेल. देव तिच्या भेटीसाठी यायला पुढे याच्यासाठी आलेत. कारण देवाला माहिती आहे चूक आपली आहे. आपल्यामुळे आपली बायको निघून गेलेली आहे. आणि आता जर सगळ्या लोकांना घेऊन गेलो तर तिथं घेऊन गेल्यानंतर ती आपली काय काढेल सांगता येत नाही. आणि आपल्याला लोकांच्या समोर बोललेलं सहन होणार नाही. त्याच्यापेक्षा चुपचाप एकट्याच शिव्या खाऊन घेऊ. बाहेर तेरी बी चूप मेरी बी चूप. बाहेर गवगवा झालं की सहन होणार नाही. मग काय करायचं? म्हणून गोपाळांना देवाने एकट्याला ठेवलं आणि आत गेलेत. आत ज्या वेळेला गेलेत ना त्या वेळेला रुक्मिणी माता एका ठिकाणी बसलेल्या होत्या, म्हणजे उभ्या होत्या. उभ्या असताना माझ्या देवानी एक वेश धारण केला. आणि वेश धारण करून रुक्मिणी मातेच्या जवळ ज्या वेळेला गेलेत ना, रुक्मिणी मातेने देवाला ओळखण्यासाठी नकार दिला. म्हटले तुम्ही कोण, कशासाठी आलात? अगं म्हटले एवढं थोडी नाराजी असते, बस झालं म्हटले. आता रुक्मिणी माता येते याच्यात तर अशा काही शब्दाच्या शिव्या घातलेल्या आहेत की ते मला बोलण्याच्या अधिकाराच्या नाहीत. चला आला म्हटले, स्त्रियांना बघून माझ्याकडे येतो आणि आता म्हणतो मी तुझा पती आहे, मी तुझा धनी आहे, मला तुझ्यासोबत राहायचं नाही, मी तुला ओळखतच नाही. आता ओळखत नाही म्हटल्यानंतर देव म्हटलेत आता तू किती दिवस रुसते तेच पाहूयात, किती रुसते ते पाहूयात. असं ते पाहूयात म्हटल्यानंतर आता मात्र देवाच्या लक्षात आलं की ही काही आपल्या जवळ येत नाही. शेवटी देवाने एक सांगितलं, तर रुक्मिणी मी तुला प्रेमाने समजवण्यासाठी आलो. तू जर माझ्यासोबत बोलायला तयार नसशील तर मीही तुझ्यासाठी इथं स्थिर राहायला तयार आहे. तू जत आहे मीही तुझ्यासाठी इथेच उभा राहतो, मी कुठंच जाणार नाही. असं त्या वेळेला देवाने सांगितलं. आणि देवाने सांगितल्यानंतर त्या रुक्मिणीची वाट पाहत देव उभे राहिले. आता एखाद्या माणूस ज्या वेळेला कधी बोलेल, कधी म्हणेल, कधी आपल्या त्याच्यासोबत संभाषण होईल, चर्चा होईल, अशा वेळेला माझा देव आपण कशी उभे राहतो? काय सांगा बा, कधी बोलते आपल्यासोबत, हा कधी भेटेल काय सांगा, नाही का? त्यातच ना कमरेवर हात, हा आता कधी बोलीन आपल्यासोबत.
तर त्या रुक्मिणी मातेचा समज घालण्यासाठी आणि त्या रुक्मिणी मातेला समजून सांगण्याच्या उद्देशाने माझ्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी स्थिर राहिलेत. ज्या ठिकाणी माझे देव स्थिर राहिलेत ना, ते ठिकाण म्हणजे आजचं विटेवरचं ठिकाण आहे, ज्याला बिंदू तीर्थ म्हणतात, ज्याला बिंदू तीर्थ म्हणतात. आता त्याही संबंधामध्ये कथा आलेली आहेत, पण अनेक अशी काही कारणं आहेत की त्यामध्ये सुद्धा माझ्या भगवंताचे त्या ठिकाणी लीला येतात. पहिलं कारण, रुक्मिणी रुसून आलीत म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्मा येतात. दुसरं कारण त्या ठिकाणी आलेलं आहे, पार्वती मैया विचारतायत की बाबा, पार्वती मैया विचारतात की तुम्हाला जर खरंच त्या ठिकाणी तो देव अशा पद्धतीचा रुसला असेल, मग त्याच्या मागचं कारण काय, कसं काय त्या दोघांचे वाद होऊ शकतात. त्यावेळेला शिवजी म्हणतात, पार्वती मैया, देव ह्या ज्या काही लीला करतोत ना, या लीलांच्या मागे त्या प्रत्येक वेळी ते भगवंताला काहीतरी